वेलकम टू सीड ब्लॉग्स. लाईक, सबस्क्राईब अँड फॉलो फॉर मोर. नमस्कार मित्रांनो, कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असाल. तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया. त्यात गेलो बघतोय तर काय सगळा ऊस तोडून झाला होता, थोडासाच राहिला होता. आणि जाता जाता बघा सूर्यफुलाची किती छान फुलं आलेत. आणि ते काटे पण आम्हाला लागत होते जाता जाता, कारण ऊस तुटलाय. त्याच्यामुळे आम्ही पटकन जात होतो की थोडं राहिलाय तिकडे तरी आपण जाऊन घेऊयात ऊस. आणि मग तिकडे आम्ही पोहोचलो. तिथे जायला रस्ता नव्हता, भरपूर काटे होते. मग तिकडे जाऊन त्यांना ऊस मागितला. भाऊंनी समोरच्या काकांना सांगितलं की त्यांना ऊस द्या म्हणून. मग ते ऊस देणार होते, पण म्हटलं ते इथे कधी देणार, आपण किती उशीर वाट बघणार. त्याच्या अगोदर आपण स्वतःच गेलेलं काय वाईट आहे. कसं तरी पालापाचोळ्यातून वाट काढत मी तोडायचा राहिलेला ऊस तिथपर्यंत पोहोचले. आणि म्हटलं चला स्वतःच एखादं छानपैकी ऊस घ्यावा. राहिलेल्या पैकी म्हटलं कोणता छान आहे, मग ते बघितलं आणि एक ऊस मला भेटला. मी ऊस तोडण्याच्या अगोदर समोरून एक त्या काकी म्हटल्या की तुम्हाला ऊस नाही तोडायला जमणार, थांबा ते देतील ऊस तोडून तुम्हाला. म्हटलं नाही, आम्ही किती केलं तरी शेतकरी आहोत, आम्हाला नाही जमणार असं होणारच नाही. मग मी एक ऊस तोडला आणि मग त्या समोरच्या दादांना म्हटलं आणखीन एक तुम्ही छान ऊस द्या, कारण बाकीचा ऊस मला काय आवडला नाही. मग त्या दादांनी एक ऊस दिला, मी एक ऊस घेऊन मग निघाली, कारण मी भरपूर जण होतो. त्यांचं काकून एक बांधलेल्या मुळीतून ऊस घेतला. म्हटली तेवढा पुरणार नाही तुम्हाला. मग तिने तोडून दिला ऊस आणि सगळ्यांना तो वाटला, पण मलाच कोणी दिला नाही. म्हटलं मला तरी ऊस द्या. मग सगळेजण खात होते. मग काकूने मला ऊस एक काढून दिला आणि मग मी पण खायला सुरुवात केली. शेतात गेली ना की ऊस जर भेटला तर मी असं, मला ऊस खायला भरपूर आवडतो, कारण असं खाण्यात जी मजा आहे शेतात ती अशी इतर कुठं नाही आहे. मित्रांनो, असा ऊस कोणी कोणी खाल्लाय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघा किती छान सौंदर्य दिसतंय निसर्गाचं. उभं राहून किती उशीर ऊस खाणार, तर म्हटलं चला बसून खाऊयात. मग सगळेजण बसून ऊस खायला सुरुवात केली, गप्पा मारत छान. भरपूर दिवसाची पार्टी चालू झाली, खोला खोला पटपट. सर्वांना मी बसा म्हणायच्या अगोदरच सगळेजण लाईनशीर एकदम गोल करून सगळे बसले होते. आईला म्हटलं चला आता बाद झालं, चला पटकन भेळ सोड. आणि मी आमच्या अगोदरच ठरलं की एकच भेळ घ्यायची म्हणून, पण भरपूर जण निघाली म्हणून आईला म्हटलं एक भेळ काय सगळ्यांना पूर्ण नाही. मग अचानक ठरलं, बबल्याला आर्याला स्टँडवर पाठवलं आणि 2 भेळ घेऊन यायला लावली आणि आम्ही शेतात गेलो. बघा किती छान वाटते. आवडली का भेळ? चांगली का? अगो बाई, थम्सअप दाखवते. थांब दाखवते, थांब. थम्सअप पाहिजे? काय पाहिजे? थम्सअप नाही इथे भेटत. भेळ भेटते, भेळ. भेळ पाहिजे का? काय नाही. अय बारक्या, तुला काय पाहिजे? काय पाहिजे? अरे बोल. नाही ह्याच्याशी व्यतिरिक्त काय बोलतोस का नाही? शेवरा आला नाही. नाही फक्त म्हणतो नाही. काय गमती? हा, काय रे म्हणतो त्याला? नाही सारखं म्हणतो नाही नाही नाही. हा, काय पाण्याच्या बाटलीवरून काहीतरी म्हणला. काय झालं? मी म्हटलं अर्धवट बाटली आणि तू पिलास का काय म्हणते? नाही काय आले सांग की आपले आपले काय आले सांग की मला. तू पण बोल, बिबट्या बोल. बिबट्या तू बोल. बिबट्या तू बोल. बिबट्या बिबट्या तू बोल. बिबट्या तू बोल. तू काय? बिबट्या. हा, बिबट्या बिबट्या बिबट्या. तिथे काय आलंय? बिबट्या आलाय. तुझ्या इथे बिबट्या आलाय, सगळ्यांच्या इथे बिबट्या आलाय. बारक्या जरा तोत्रा बोलतो ना, त्याच्यामुळे आम्ही त्याला सगळेजण चिडवत होतो. बरी पळायचो, हेलिकॉप्टर आले काय गल्ली गल्लीतून पळायचो. कुठे दिसतंय का बघण्यासाठी, कुठून दिसतंय असं बघण्यासाठी. लाईट लागले त्याला माग. लाईट असतेच ती नेहमी, फक्त उजेडामुळे आपल्याला दिसत नाही. रात्री झाली की दिसत. खाऊन पोटं भरल्यानंतर तर काय करायचं म्हटलं, थोडेसे रील बनवायत. मग रील बनवायला सुरुवात केली, कारण खूप छान हिरवळ अशी होती. रील थोड्याशा बनवल्या मी. अचानक पाऊस यायला लागला, त्याला पळा पळा पळा, सगळ्यांची पळापळी झाली. पळा. अरे चप्पल नाही घेतली मी, माझी बिना चपलीचीच कुठं जाऊ. पावसासारखं ढग झाले, आता पाऊस पडेल असं झालं. कसं काय अचानक ढग आलं बरं? 2 दिवस झाले की आभाळ येते, पाऊस पण सांगितलाय. अचानक येणाऱ्या पावसामुळं काही एवढा जोरात आला नव्हता, पण टिपकायला लागलं होतं. म्हटलं आज जर इकडं अडकलो तर काही खरं नाही, कारण जायला रस्ता व्यवस्थित नाहीये. त्याच्यामुळं मग मी म्हटलं चला त्याच्या अगोदरच, पाऊस जास्त पडण्याच्या अगोदर बाहेर पडलेलं बरं. बघा आम्ही जाण्याच्या अगोदर पोरं सगळ्यांच्या पुढं. खाली बघून चला रे. ए, ते कावळा बघ किती शेंड्यावरती बसलाय. काय पक्ष्यांना झालं ओरडायला? संपूर्ण जंगल, तो पक्ष्यांचा आवाज किती भारी वाटत होतं ना.
तू आजीचा हात धर त्याचा शेताचा हात धर पण आजीचा हात धरून चाल कुठे आहे वीर समोर तिकडं विहीर आहे खाली बघून चला पुढे बघून चला आम्ही तर पोहा येत होतो माहिती का माहिती की त्याला कुठं वाढतो एवढं जोरात त्याला चालायला येते का कसलं जंगल आहे जंगल तर आपली वर बुजली ना कसले आपली विहीर कसलं जंगल आहे मग खोल आहे विहीर पोहायचं खोदली ना विहीर पोहायचं मोठी शानी आहेस पोहायचं का बबीला येतं पोहायला मला पण येतं विहिरीत येतं का विहिरीत लागली त्यांना झाली सुट्टी गुरांची पण आपलं वाटतं झाड पाहिजे नव्हतं आंब्याचं हा ना ते तुळस तुळस पण आली चांगली एवढा चांगला मोहर गेला जळून सगळ्या आंब्याचा मोहर हा ना काळा पडलाय मोहर पाऊस गेला गेला पाऊस ते म्हणत होता पटकन निघा बाहेर ती बघा होती काय करतो टॉवर वरती बसले तसं आता आमचं हे दुसरं शेत लागलं बघा तिथं विहीर पण आहे आणि काय करायला कोण नसल्यामुळे पडक पडलं त्यांनी शेतात बघितल्यावरती आम्हाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या आम्ही या शेतात ज्वारी काढायला येतो शाळेतून आल्यानंतर ना इकडे ज्वारी काढायला आम्ही या शेतात यायचो आणि पक्ष्यांनी पण बघा किती छान घरटे बनवलेत झाडा पूर्ण गच्च भरले पक्ष्यांनी भरपूर अडचण असल्यामुळे आम्ही जास्त वेळ काही तिथं थांबलो नाही मग आम्ही निघालो म्हटलं चला बस झालं आता भरपूर बघितलं अडचणीतून पहिल्यांदा बाहेर निघावं आम्ही जाता बघितलं तर काय होतं की जर जमीन असे पडक असेल आणि करायला कोण नसलं ना की त्याचा गैरफायदा लोक घेतात शेतातले भरपूर काय काय चोरीला जातं आणि कचरा का टाकला इथं बघा काय होतं की बघायला कोण नसलं शेतात जास्त जायला नाही कामाला असल्यामुळं मोकळी शेती दिसली की कचरा करायला मोकळी शेतात कचरा करायची काय गरज आहे का आपण काय होतं ना की आपण म्हणतो की गावची लोक सगळे चांगली नसतात असं नाही काही काही पण असे नमुने असतात स्वतःच्या शेतातून टाका ना दुसऱ्याच्या शेतातून कशाला टाकताय अहो एकटीला यायला भीती वाटते इकडं नाही तरी कसं आहे सारखी माणसं असते सवय नाही आता त्यामुळे भीती वाटते पिस ना आपल्याकडे ही कसं काय गावत नाही बरं पिस गावच्यात की काल ऊसवाल्यांनी लय गोळा केली आयुष्य पण आपल्याला पाहिजे होती मला घेऊन जायला पाहिजे होतं खरं हाच होय त्यानं धावली ना तर मी गोळा करून ठेवली. ताजी ताजी घेऊन जायची ते आता ते तो तिकडे गेला बबे मोर बघ वर आली मग तुला दिसला ना आम्हाला दिसला का ना रस्त्यावर गावात पाणी वगैरे आजच्या दिवसाचे ते खूप छान आठवणी आणि ते निसर्ग ती हवा सगळं मनात साठवून मग आम्ही घरी निघालो बघ ना कसं भारी वाटते गावाला भारी वाटतं ना असंच छान वाटतंय निघालो आम्ही घरी आता किती उशीर झालं नुसत्या पळतात त्या दोघी जणी त्यांच्यामुळे बारकी पोरं पण चिंगळी पळतात हा काय एवढी काय मला माहिती की तुझं घर आणि मला माहिती की तुला तुझं घर माहिती आहे म्हणून रस्ता माहिती आहे त्यामुळे माहिती की पण पळती नुसती गाडी बिडी आली तर कळायची अगे का मारती त्या उसाच्या ट्रक फक्त इथं स्पीड ब्रेकर पाहिजे होता की आधी ते आपल्याला खारुताय पाहिजे कशाला खारुताय पाहिजे बरोबर आहे आम्ही तर खेळ विहिरीमध्ये बॉल पडला की कोण ना कुठे उतरायचं आडायला हा हे पण तोडले पहिलं फक्त वाटत होतं बुद्ध विहार करीन ते माझा आजचा दिवस खूप छान गेला माझ्या नेहमी आठवणीत राहील मला तर शेतात जायला खूप आवडतं तुम्हाला आवडतं का ते नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही सुद्धा सांगा तर आजचा ब्लॉग इथे संपवूयात भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.